नमस्कार, प्रतिमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक आणि उकडीचे मोदक आज संकष्टी असल्यामुळे देवाला नैवेद्य म्हणून मी करणार आहे। याची पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी पुढे दाखवलेली आहे। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। संकष्टी चतुर्थी निमित्त बनवणार आहे मोदक। त्यासाठी इथं भरपूर सारं साहित्य घेतलेलं आहे। काय काय साहित्य घेतले ते सगळं सांगते मी तुम्हाला। तर सर्वात अगोदर इथं मी तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि ह्याचं सगळं जे काही मोजमाप असेल ना ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच। तर इथं मी ह्या वाटीने माप घेतले। ह्या वाटीने मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतले। इथं अंदाजाने गूळ घेतलेला आहे थोडासा बारीक करून, खोवलेलं खोबरं आहे, त्याच्यानंतर इथं सुंठ पूड आहे, वेलची पूड आहे आणि जायफळ पूड आहे। इकडे दूध घेतले। आज दुधातच उकडीचे मोदक बनवणार आहे, पाण्याचा वापर करणार नाही। तर ही एवढं असं साहित्य घेतलेलं आहे। चला आता उकडीचे मोदक बनवूया आपण। उकडीचे मोदक बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण सारण बनवून घेऊया। त्यासाठी कढई ठेवली आहे। कढईमध्ये आता मी जे खोवलेलं खोबरं आहे ते टाकणार आहे। आता हे खोवलेलं खोबरं आहे ना चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत ह्यातलं मॉइश्चर आहे ना जात नाही ना तोपर्यंत आपल्याला हे ओलं खोबरं परतून घ्यायचं आहे। खोबऱ्यामधलं थोडंसं पाण्याचं जे मॉइश्चर असतं ना ते कमी झाले। आता त्याच्यामध्ये ना मी हा बारीक करून घेतलेला गूळ टाकणार आहे। आता हे गूळ टाकून छानपैकी आपल्याला असं परतून घ्यायचंय। सगळं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला हे, जेणेकरून गूळ आणि हे खोबरं एकत्र मिक्स झालं पाहिजे। तर आता इथे बघू शकताय गूळ पण चांगला मेल्ट व्हायला लागलाय। आपल्याला ह्या गुळाचं सगळं पाणी आटवायचं आहे, पण एवढं आटवायचं आहे की त्याची बर्फी नाही झाली पाहिजे, फक्त थोडंसं आटलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण मोदकमध्ये सारण भरू ना त्यावेळेस असं बर्फीसारखं लागलं नाही पाहिजे, कडक कडक सॉफ्ट असं लागलं पाहिजे हे आतलं सारण। तर आता हे सारण छान असं परतून झालंय। जसं आपल्याला त्याची जी थिकनेस हवी आहे ना, म्हणजे जसं आपल्याला सारण हवं आहे ना तसं परतून झालंय। आता हे सारण छान मोदकासाठी परतलं हे ओळखायचं कसं, तर हे उन्हात ना असं ना उभा ठेवलं की ते उभाच राहिलं पाहिजे, म्हणजे आपलं सारण छानपैकी असं काय म्हणतात तयार झालेलं आहे। आणि अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला। आता हे जे ऊन आपल्याला लागलेलं आहे ना ते जेव्हा आपण असं कढईला पुसतो ना त्यावेळेस तुम्ही बघू शकताय हे पटकन असं गोळा पडला जातो। ह्यावरून समजायचं की आपलं हे सारण छान परतलं गेलेलं आहे। हे सारण आता आपण प्लेटीत काढून घेऊया। आता तुम्ही म्हणाल की सारणामध्ये तू काहीच घातलेलं नाही, वेलची पूड नाही, जायफळ पूड नाही, पण ते सुद्धा आपण सगळं घालणार आहोत। पण हे सारण थोडंसं थंड झाल्यानंतर, का माहिती आहे, कारण जेव्हा आपण ह्या सारणामध्ये ते सगळं टाकून परततो ना तेव्हा त्याची जी ओरिजिनल चव असते ना सुंठची, वेलचीची किंवा जायफळची ती चालली जाते। म्हणून मग हे सारण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहे। आता आपण उकड काढून घेऊया मोदकाची। आता उकड काढण्यासाठी इथे मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता मी दूध वापरणार आहे उकड काढण्यासाठी। आज पाण्याचा वापर नाही करणार। मोदकाची उकड काढण्यासाठी ह्या वाटीने मी तांदूळ घेतलं होतं, 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं। तर आता हे 1.5 वाटीच आपण दूध घ्यायचं आहे आणि पाणी जरी तुम्ही वापरत असाल ना तरी सुद्धा पाणी 1.5 वाटीच वापरायचं आहे। तर आता हे आपण कढईत टाकून घेऊया। आता या दुधाला एक उकळी आणूया आपण आणि उकळी आणल्यानंतर त्यामध्ये आपण पीठ टाकणार आहे। आता दुधाला छान उकळी आली आहे। आता आपण ना थोडी थोडी करून पिठी टाकूया ह्याच्यामध्ये। पिठी टाकल्यानंतर लगेच आपल्याला असं हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचंय। गॅसची फ्लेम कमी करते। आता ही उकड काढून झालेली आहे आणि आता ही उकड आपण झाकून ठेवणार आहे। जवळजवळ 15 मिनिटे ही उकड अशीच झाकून ठेवायची, म्हणजे पीठ छान उकडलं जाईल आणि त्याच्यानंतर आपण पीठ आहे ना मळायला घेणार आहे। तर आता हे जे सारण बनवले ना मोदकांसाठी हे आता थंड झाले। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे बदाम आणि काजूची पूड।
आता बदाम टाकून झालेले आहेत, काजू टाकून झाली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जायफळ पूड, वेलची पूड आणि नाही, ही जायफळ पूड, वेलची पूड आणि ही सुंठ पूड आहे. तर हे तिन्ही मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि हे छान आपल्याला आता ह्याच्यात मिक्स करायचे. तर छान असं सारण आता तयार करून घेतलंय मी आणि आता ना अजून 5 मिनिटं उकड होतीये. 5 मिनिटानंतर उकड काढून मळून घेऊ. तर आता उकड 15 मिनिटं मी ठेवली होती. आता झाकण काढूया आपण आणि ही उकड आहे ना आता काढून घेऊ परातीमध्ये. आता ही उकड आहे ना आपल्याला गरम गरम असतानाच आपल्याला ही मळून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतच असेल ना की जरा सुक्की झाली आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना थोडासा गरम दुधाचा वापर करू शकता. आता खूप गरम गरम आहे ही, तसंच मी मळणार. थोडंसं आपण पाण्याचा हातसुद्धा घ्यायचा म्हणजे भाजणार नाही. खूप गरम आहे, सावकाश पीठ मळायचं. तर बघू शकताय छान असा मस्त गोळा तयार करून घेतला आहे मी. जवळजवळ 5 मिनिटं हे पीठ आहे ना छानपैकी मी मळून घेतले. आणि तुम्ही बघू शकता हे पीठ कसं ओळखायचं छानपैकी आपलं पीठ तयार झाले हे बघू शकताय. असं मारलं तरी एकदम असं काय म्हणतात अलगद पीठ हलतं आहे आणि एकदम असं फ्लफी पीठ झालं आहे. तर आपलं हे मोदकाचं पीठ तयार आहे. आता आपण मोदक करायला घेऊया. तर असा छोटासा एक उंडा घेते मी आणि पुन्हा हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं जेणेकरून कडक होऊ नये. तर एवढा उंडा घेतला आहे मी आणि हे आता गोल करून घेते. अशा प्रकारे गोल करून घेतला आहे मी. आता ह्याला आपण मोदकाचा आकार देणार म्हणजे एक पारी करणार आहे पहिल्यांदा. असं दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने अशी पारी करून घेऊ. तर आता पारी करून घेतली आहे मी. जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही आहे. पातळ केले तर मग अशा कळ्या पाडताना तुटतात. तर आता आपण कळी पाडून घेणार आहे ह्याला. तर असं 2 चिमटीने असं कळी पाडून घ्यायची अशी आपल्याला. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी ह्याला कळ्या पाडून घेतल्यात. आता ह्याच्यामध्ये मी सारण भरते. आता आपण हे मिटवून घेऊया. एकदम हलक्या हाताने असे हे बंद करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकताय किती छान मोदक झालाय. छान मस्त कळ्या पण पडलेल्या आहेत. हा आपला असा मोदक तयार झालाय. आता आपण सगळे मोदक अशाच प्रकारे करून घेऊया. करून झालेले आहेत माझे. तुम्ही बघू शकताय किती छान मोदक केलेले आहेत.
छान अशा कळ्या पण पडलेल्या आहेत त्याला. आता आपण हे मोदक आहे ना चाळणीमध्ये उकडायला ठेवणार आहे. पण पहिल्यांदा अगोदर आपण चाळणीला आहे ना तेल लावून घेऊया, म्हणजे मोदक खाली चिकटणार नाहीत. तर आता मोदक पाण्यामध्ये मी असा डिप करते, म्हणजे ना चाळणीला चिकटणार नाही. तर आता आपण असं मोदक ठेवून देऊया. तर आता सगळे मोदक मी चाळणीमध्ये ठेवून दिलेले आहेत आणि आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि जवळजवळ आहे ना 10 मिनिटं ह्याला छानपैकी असं उकडून घेणार आहे. तर आता झाकण काढून बघूया आपण मोदक उकडलेत की नाही. वाव, मस्त. तर मोदक छानपैकी उकडले गेलेले आहेत. हे अजिबात सुद्धा चिटकत नाही आहेत हाताला, म्हणजे मोदक छान उकडले गेलेत आणि ट्रान्सपरंट झालेले आहेत. तुम्हाला दिसत असेल, बघू शकता, हे ट्रान्सपरंट झाले म्हणजे मोदक छान उकडलेत. आता हे मोदक काढून घेऊ आणि दुसरे मोदक परत उकडण्यासाठी ठेवून देऊया. तर तुम्हाला ही मोदकांची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा.